नमस्कार आकाशदा. नमस्कार नमस्कार. आकाशदा, आपण बघतो की आमदार केसरी त्याच्यामध्ये पहिल्याच सेमीला सेमी पास झाले शंभू आणि रायबा. कसं वाटतं? आज शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या प्रथम शुभेच्छा देतो. खरोखर आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज बोरीच्या वाडी इथे 3 फेऱ्याचा मैदान होता आणि या मैदानामध्ये छान अशी बक्षीस आहेत जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील. ठार असते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे बक्षीस असतात तसेच आमच्या मुंबईकर असतील, कर्जतकर आमचे, त्यांनी बक्षीस ठेवलेली आहेत महेंद्र शेठच्या वाढदिवसानिमित्त. थार असेल, अल्टो गाडी असेल, बुलेट असेल, बाईक असेल, भरपूर असे बक्षीस आहेत. आणि त्या मुंबईमध्ये गुलालामध्ये प्राप्त राहणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये माझा शंभू आणि आमचाच रायबा ही गाडी आज सेमी क्रमांक 1 मध्ये, तास क्रमांक 4 मध्ये ही गाडी आज चांगल्या रीतीने सेमी प्राप्त झालेली. दादा, भरपूर जणांना वाटत होतं की शंभू पळत नाही, शंभू काही मुंबईला पळणार नाही, पण ते शंभूने आज मुंबईवरनं करून दाखवला. काय सांगाल? मगाशी सुरत दातिलिकाच्या वाईटमध्ये मी बोललो की बैल आज कमी पळेल, उद्या जास्त पळेल, पण एक संबंधापोटी आणि एक मालकाचे कुठेतरी तुमचे संबंध आहेत तर तुम्ही बैल देत जावा. कुठल्याही कधी बैलच पळायला पाहिजे तरच तुम्हाला बैल देऊ असं नाही केलं पाहिजे. एक संबंध पण जपले पाहिजेत. आणि बैलाला जे कमी लेखणारे असतात ते मालकावर जळणारे असतात, त्याच्यासाठी ते बैलांना कमी लेखतात. त्याच्यामुळे आज कुठेतरी शंभूनी ज्यांना शंभूनी बैल दिला नाही, म्हणजे बरेचसे 15 दिवस लोकांना बैल मागत होतो आणि पैरे करायचा एक चान्स, पैरे करायलाच बघत होतो की आपला बैल कुठेतरी टॉपला राहिला पाहिजे. माझा हा हेतू आहे आणि माझा बैल पण तेवढाच पळतो म्हणून मी बैल मागितली होती. पण आज बऱ्याचशा जणांनी नाकारलं की शंभू ठीक आहे, कमी आलाय, रिवर्स आलाय, पण त्यांना आज शंभूने दाखवलं की शंभू काय आहे. आणि जर त्यांना पण आज असं पश्चाताप झाला असेल की आज शंभूमध्ये जर आमचा नंदी असता तर आज तो पण गुलाला प्राप्त झाला असता. आपण बोलतो की दोन्ही छोटे छोटे पळाले पण स्पीड भयंकर लागला. काय बोला? पूर्वीच्या काळामध्ये साताराची जी बैला असायची खूप तशीच सारख्याला सारखी असायची, तशी एवढ्या 7-8 नंदीमध्ये छान अशी जोडी दिसत होती, शंभू आणि रायबा दिसत होती. दादा, कुठेतरी वाटतो का मनाला की मथुर सेमीत नव्हता पाहिजे होता, की मथुर हारा नव्हता पाहिजे होता? हा, माझी एकच इच्छा होती की जशी पोरं बोलली की आपल्या सेमीमध्ये मथुर आहे, मथुर माझ्या भावाचाच बैल आहे आणि शंभू मथुरचा बारका भाऊ आहे, तर माझी अशी इच्छा होती की शंभू आणि मथुरची लढत नाही व्हा, बाकी दुसऱ्या कुठल्या नंदी झालीच. कारण का तर मथुर आमचं संपूर्ण मित्रमंडळीचं प्रेम आहे, कारण तो खूप त्यांनी गाळ गाजवलेला आहे, त्याची बरोबरी कोण करू शकत. बरोबर. पण दादा, आता मथुरच्या सेमीमध्ये लागला, जेव्हा लागला तेव्हा एक आनंद वेगळा होता, पण कुठेतरी मनामध्ये दुःख पण होता. काय सांगा? काय झालं माहितीये का, आता ती गट जा असा गट तर मी 100% गाडी झोपली नसती. बरोबर. आणि सेमी तर मला पण न इलाज आहे, पण याच्यानंतरचा कधी पण गटाला वगैरे असेल तर मी कधी झोपणार नाही. सेमीला जरी असेल तर 100% मी याचा विचार करेन. कारण का राहुल शेठ माझा भाऊ आहे आणि त्याला मला हरवणं आणि त्यांनी मला हरवणं हे आम्हा दोघांना आवडणार नाही. कारण का आमचं एकच मत आहे की दोघं आम्ही गुलालात राहिलो पाहिजे. आणि मला कधीच नंदीला नाही बोललं नाही. ज्या टायमाला 22 का 23 लाखाला एलियन घेतला, एका शब्दावर शंभूला दिला. बरोबर. उसाटण्याला मथुर 2दा दिला. काय पाहिजे? आज त्या माणसाचे एवढे नंदी फेमस आहेत आणि तो माणूस एक दोस्तीपोटे, तो बैल बघत नाही किती पळतो, आकाशची बैल किती पळतात हा बघत नाही, तो मित्र आणि दोस्ती टिकवतो, म्हणून तो आज प्रत्येक माझ्या बैलांना बैल देतो. दादा, जरी मथुरच्या सेमीमध्ये सेमी पास झाला शंभू, पण मथुरच्या सेमीमध्ये होता ते मला अजून चर्चा होईल शंभूची. काय बोला? चर्चा होईलच. मथुरचा लहान भाऊ आहे आणि त्याला पण खरोखर मथुर हा खूप नामांकित बैल आहे, खूप फॅन फॉलोवर आहेत त्याचे, त्याच्यामुळे त्याला हरवल्यानंतर कुठलाही बैल हा नंदी फर्मातच येतो आणि चर्चेतच येतो. कारण का कधी पण बघा, एखादी गोष्ट असते, एखादा कोण नामांकित माणूस असेल आणि त्याच्यावर आपण कुठली गोष्ट म्हणजे काय पैज असेल ती हरवल्यानंतर आपण जसे नावाजलं येतो, तसा बैलगाडी क्षेत्र आहे. मथुर हा खूप फेमस बैल आहे आणि फेमस असल्यामुळे त्याला हरवल्यानंतर प्रत्येक बैला चर्चेत येतो. राहुल शेठचं नेहमी बोलणं एकच आहे की मथुरला हरवल्यानंतर सर्व नंदी आहेत ना जे चर्चेत आहेत, खरं तो स्वतः शुभेच्छा देतो की ते चांगले पळाले पाहिजेत. राहुलांची काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला की नाही? इथे फोन लागत नाही, काही कॉन्टॅक्ट नाही, पण संध्याकाळी फोन करेन मी. कारण का तो स्वतःच सांगेल आयला डेंजर काम झालं. म्हणजे आमची एकदम हसी मजा वेगळी आहे मित्रांची. मी, मिलिंद शेठ आणि राहुल शेठ आम्ही खूप चांगले मित्र आहेत आणि आमची एकी अशीच टिकली पाहिजे, हेच आमचं सांगणं आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे कमेंट्स करतात तुम्ही कमेंट्स असे करा की आम्ही 3 मित्र एकत्र आलो पाहिजे. बरोबर. की कुठेही मित्रांची ही पाकापाक नाही झाली पाहिजे, इकडे एक तर तिकडे असं नको, सर्व मित्र एकच पाहिजे. एकीची ताकद खूप जास्त असते. बरोबर. दादा, आपण बघतो की सकाळी आपला बुंगा हा याचा जुक्का तुटला आणि कुठेतरी गाडी लोबी झाली. काय वाटतं? एक ठिकाणी आनंद आहे तर एक ठिकाणी दुःख पण आहे.
की आज एवढा मोठा मैदान आहे, हम्म. तर त्या मैदानामध्ये आमचा जो भुंगा आहे तो दिसत नाही, तर कुठेतरी मला नाराजी सुद्धा आहे. पण त्या भुंगाची आमची जागा त्याचा भाऊ आहे आणि तो भरून काढेल. कारण का मिलिंद शेठची मी भरेन आणि भुंगाची शंभू भरेन. दादा आता मित्रांबद्दल काय बोला, कारण की सर्वजण खालती होते, मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं कुठे शंभूने आज फल दिला, काय बोला? आज बघतील तुम्ही साताऱ्यावरून सर्व आमचा हर्षल पोळ असतील, आमची जेवढी टीम आहे सर्वजण आलेली आहेत. कारण का खास करून शंभूसाठी आलेले आहेत. कारण शंभू आमच्या सर्वांचा लाडका आहे आणि आमची घरातली पण सर्व मंडळी असेल, मित्रमंडळी असेल, कोण आमचा एक बारीक मुलगा मुंबईवरून आलेला आहे. हे शंभूवर प्रेम आहे आणि तो प्रेम ही ती इज्जत तो जाऊन देणार नाही. कारण का आमच्या ज्या टायमाला शंभू मुंबईला असेल किंवा घाटावर असेल, घाटावर सुद्धा माझं घरच आहे. कारण का संबंध तसे जुळलेले आहेत आणि ते संबंध टिकवण्याचं काम आम्ही हर्षल पोळ असेल, मी असेल, अक्षय पोळ असेल, आम्ही ते करतोय. कारण का दोन्ही ठिकाणी असेल, माझंही नाव घाटावर लागतं, इकडे पण आम्ही दोघं मालकच आहोत. सर्वात जास्त आनंद असेल की मुंबईमध्ये मैदान होतं आणि मुंबईमध्येच गुलाल शंभूचा होतोय, काय बोला? शंभू आता सध्याला मुंबईमध्ये चांगला पळतोय. कारण का त्या दिवशी कोणगावला शंभूनी चांगली गाडी अशी पराभव करून गुलाल प्राप्त केला आणि त्या दिवशी 2 गोंड्याची शर्यत होती, 2 गोंड्यांची, आणि छान असा पळाला शंभू. आणि आपले रणजित मुकादम यांचा खंड्या आणि त्या ह्याच्याला 2 गोंड्याला बाईक सुद्धा होती. एकाच महिन्यामध्ये 2 बाईक जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे, पण शंभूने 2 बाईक जिंकल्या आणि आज गुलालामध्ये राहिलाय. आज त्यांनी माझी इज्जत ठेवली तर ठेवली. कारण का मथुरला हरवलं म्हणून इज्जत ठेवली नाही. कारण मुंबईला मला सेमी प्राप्त होऊन गुलालात राहणं हे मला पाहिजे. भले आता नंबर किती येऊ दे, बरोबर, पण मला गुलालात राहायचं होतं. दादा आज गाडी ड्रायव्हर कोण होता? कुणाल ड्रायव्हर होता. कुणाल ड्रायव्हर अतिशय चांगली गाडी हाकलतो आणि लहानपणापासून माझा मित्र येतो आणि माझं प्रेम आहे त्याचं. तर त्यांनी सकाळी सांगितलं आकाश गाडी फायनल राहील आपली, कारण गाडीला चांगला स्पीड आहे आणि अतिशय चांगली अशी गाडी त्यांनी हाकलली. एक स्वतःची गाडी, एक घरची गाडी म्हणून त्याची गाडी नंतर हाकलली. सेमी 3रीच होती, पण तो पहिले आपल्या गाडीवर बसला. कारण का ह्योही नंदी त्याचाच आहे. बरोबर. दादा रायबा विषयी काय बोला? रायबा अलंकार भाऊ असतील, बिंदास भाऊजी असतील, हे एकदम माझे चांगले मित्र आहेत. तर त्यांच्या दोस्ती खातीर मी नेहमी कधी कुठेही त्यांना तडा जाऊन देणार. कारण त्यांच्यासाठी जेव्हा त्यांच्यावर काय प्रसंग होईल तेव्हा मी उभं राहीन. याचं कारण असं आहे की रायबाला जो पैरा होता तो आजारी पडल्यानंतर रायबा एकटा बैल राहिला होता. आज 1 नंबरचा नंदी आहे. आज तो एकटा राहिला असता, कोणी त्याला बैल दिला नसता, परत बारीक बैल घालून परत मार खाल्ला असता. तर कुठेतरी मी पण त्या टायमाला माझाही सुद्धा पैरा नव्हता होत, पण मी कसा तरी पैरा केला होता नाशिकचा. आणि त्याच्यानंतर पैरा झाल्यानंतर मला लगेच फोन आला परवाच दिवशी की भाऊ मला बैल पाहिजे, आपला शंभू पाहिजे. मी एका शब्दावर बघा किती केला तरी जवळचे संबंध खूप जपले पाहिजे. मी त्यात नाशिकवाल्यांना सांगितलं, दादा हो जरा या मैदान थांबा, पुढच्या मैदानात आपण शंभूने ती गाडी पळू. आणि त्याने एक दोस्ती खातीर आणि एक प्रेमापोटी हा नंदी शंभू आणि ती गाडी पाहिली. मन साफ आहे तो सब आहे, त्याच्यामुळे आज गुलाल प्राप्त आहे. शुभेच्छा तुम्हाला येतो. धन्यवाद.